नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर एकदम झकास आहे. त्याचं कारण असं आहे की मला एक मजेदार प्रसंग आठवतोय. प्रत्येक जणांनी कधी ना कधीतरी लग्न हे अटेंड केलेलं असतं आणि ज्या वेळेला गुरुजी शांत बसायला सांगतात आणि त्यांचा धीर गंभीर आवाज कानावर पडतो, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम, आपण सगळे शांत होतो कारण मुख्य सोहळा चालू होतो. परंतु त्या सोहळ्याचा शेवट हा स्लोमधनं फास्टमध्ये जातो, जसा एखादा पट्टीचा गायक हा सुरुवातीला मंद लयीत गात असतो, नंतर द्रुत लयीत गातो. तसंच तदेव लग्नम सुदनंत देव असं म्हटलं की आपल्याला कळतं की आता बरोबर लग्नघटिका जवळ आलेली आहे. हे उदाहरण मला अशा करता द्यावंसं वाटतंय. IPLची सुरुवात झाली तेव्हा अगदी हे लग्न लांब लचक लग्न वाटत होतं आणि आता मात्र तदेव लग्नम म्हणजे अगदी शेवट आलेला आहे. IPL 2024ची फायनल आलेली आहे. सनरायझर्स हैदराबादनी जबरदस्त आव्हान हे कलकत्ता नाईट रायडरसमोर उभं केलेलं आहे आणि त्याच फायनलचा प्रिव्ह्यू करण्यासाठी मी तुमच्यासमोर बसलेलो आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सर्वात पहिली चांगली गोष्ट तुमच्यासमोर कबूल करून टाकतो. गुणतक्त्यामध्ये लीग फेजमध्ये ज्यांनी प्रचंड कष्ट केले, ज्यांनी मॅचेस जिंकून गुणतालिकेमध्ये पहिले 2 क्रमांक पटकवले, त्याच 2 टीम फायनलला आलेल्या आहेत. ही सर्वात चांगली गोष्ट. अपसेट नाही, काय नाही. याचा अर्थ काय आहे की सातत्यपूर्ण कामगिरीला मान मिळालेला आहे. अर्थातच कलकत्ता नाईट रायडरचं सातत्य काकणभर जास्त आहे सनरायझर्स हैदराबादपेक्षा. पण म्हणून सनरायझर्स हैदराबाद कमजोर संघ आहे का? अजिबात नाही. ज्यांनी सेमीफायनल पाहिलेली आहे ते तर अजिबात असं म्हणणार नाहीत. कारण राजस्थान रॉयलला पराभूत करत असताना त्यांनी सुरुवातीला ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि नंतर अप्रतिम बॉलिंग करून समोरच्या टीमला थोपून धरलं, त्या सगळ्याच गोष्टी अजब होत्या. फरक एवढाच आहे की कलकत्ता नाईट रायडरनी क्वालिफायर जिंकल्यामुळे त्यांना 4 दिवसाची विश्रांती मिळाली आहे. ताजेतवाने होऊन ते फायनलमध्ये उतरत आहेत. एक्झॅक्टली उलटं सनरायझर्स हैदराबादचं आहे. नाही म्हणलं तरी एक अगदी तुफान उन्हामध्ये सामना अहमदाबादला आणि नंतरचा सामना हा चेपॉकला, हे करून ते फायनलला आलेले आहेत. फक्त त्यांना एक ॲडव्हान्टेज दुसऱ्या बाजूला नक्की आहे. चेपॉकच्या विकेटचा त्यांना थोडासा अंदाज आलेला आहे. त्यामुळे हा अंतिम सामना रंगणार आहे. टॉप 2 टीम फायनलला आलेल्या आहेत. बाकीच्या 8 टीमनी म्हणायला पाहिजे येस तुम्हीच लायक होता. याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर उजवं डावं जास्त करता येणार नाही. पण कलकत्ता नाईट रायडरचं जे मी अगोदर म्हणलं तसं सातत्य आहे, त्या सातत्याला कुठंतरी सलाम करावा असा वाटतो. गंमत कशी आहे, मी जेव्हा त्यांनी सनरायझर्स हैदराबादला क्वालिफायर मॅचमध्ये हरवलं तेव्हा मी म्हटलं होतं की ट्रॅव्हिस हेड तुफान फटकेबाजी करत होता आणि नेमक्या त्या मॅचमध्ये त्याचाच ऑस्ट्रेलियन सहकारी मिचेल स्टार्कनी त्याला बोल्ड केलेलं होतं. हीच गोष्ट क्रुशल राहणार आहे कारण मिचेल स्टार्क जो आहे तो नवीन बॉलनी करामत करून दाखवणारा बॉलर आहे. तो ऑस्ट्रेलियनकडनं खेळताना सुद्धा तेच करून दाखवत आलेला आहे. त्यामुळे परत एकदा हीच गोष्ट राहणार आहे की राणा असू देत, मिचेल स्टार्क असू देत, हे नवीन बॉलनी काय करामत करून दाखवतात. कारण ही करामत करून दाखवता आली सुरुवातीला जर का सनरायझर्स हैदराबादच्या बॅट्समनना बाद करता आलं. रोखू शकत नाही तुम्ही त्यांना, बाद करू शकता. तसं बाद करता आलं. ट्रॅव्हिस हेड असू देत, अभिषेक शर्मा असू देत आणि आमच्या राहुल त्रिपाठीला अचानक सूर गवसलेला आहे. हे सगळे बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. फक्त गेल्या सामन्यामध्ये जेव्हा त्यांनी राजस्थानला हरवलं तेव्हा थोडीशी बॅटिंगमध्ये त्यांनी घाई केलेली आपल्याला दिसून आलेली आहे. कारण स्लो बाउन्सर हा आजकाल खूप प्रभावी अस्त्र बनलेला आहे. खूपच कमी बॉलर असे कमी आहेत जे वेगावरती नियंत्रण ठेवू शकतात आणि सातत्याने वेगाने बॉलिंग करतात, जसा मिचेल स्टार्क करतो. बाकीचे बॉलर तसे करत नाहीत. त्यामुळे या स्लो बाउन्सरचा वापर कोण कसा करतं याला महत्त्व राहणार आहे. कलकत्ता नाईट रायडरकडे एकीकडे आंद्रे रसेलसारखा ऑलराऊंडर पण आहे, पण त्यांची खरी ताकद ही नंतरच्या काळामध्ये 2 स्पिनरवरती आहे. एक आहे सुनील नरीन, दुसरा आहे वरुण चक्रवर्ती. दोघंही नक्की काय प्रकारची बॉलिंग टाकतात
कोणालाच कळत नाही. लेग स्पिनर आहेत, म्हणायला गेलं तर लेग स्पिन बॉलर आहेत, म्हणायला गेलं तर नरीनला तुम्ही लेग स्पिनर म्हणू शकत नाही. तो बॉल असा हात मागं धरून येतो, एकाच ग्रिपनी तो ऑफ स्पिन टाकतो, एकाच ग्रिपनी कॅरम बॉल टाकतो. वरुण चक्रवर्तीची ही तीच गोष्ट आहे. बाकी संघाच्या बाबतीत त्याला घ्या नका घेऊ माहीत नाही, परंतु T20मध्ये त्याला डिकोड करणं भल्या भल्या बॅट्समनना जमलेलं नाही आहे. कलकत्ता नाईट रायडर्सचे बॅट्समनसुद्धा जे आहेत ते सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करत आहेत. गेल्या सामन्यामध्ये 2 अय्यरनी केलेली बॅटिंग आठवा, आंद्रे रसलची ताकद आठवा. या सगळ्याचा जर का विचार केला तर येस, त्यांच्याकडे ताकद नक्कीच आहे मोठ्या रन्स करायची. तीच गोष्ट मला वाटतं सनरायझर्स हैदराबादची आहे. त्यांची खरी ताकद ही ओपनिंग पेअरमध्ये आहे, कारण एकीकडे हेड आहे, दुसरीकडे अभिषेक शर्मा आहे. तुफान 2 डावखुरे बॅट्समन आहेत जे सुरुवातीपासून फटकेबाजी करतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे राहुल त्रिपाठीसुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु आता या सगळ्या गोष्टी येऊन कुठं ठेपतात तर अंतिम सामन्याचं दडपण हे जे असतं हे फार वेगळं असतं. चांगली गोष्ट अशी आहे की दोन्ही संघामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत की जे फायनल मॅचचं दडपण झुगारून खेळ करतात, असं त्यांचं अगदी छातीठोकपणे म्हणणं आहे. आणि पॅट कमिन्सबद्दलसुद्धा मला थोडंसं बोलावं असं वाटतं. जेव्हा पॅट कमिन्सला प्रचंड मोठी रक्कम देऊन काव्या मारननी स्वतःच्या संघात दाखल करून घातलं, तेव्हा बऱ्याचशा जणांनी म्हटलं अरे हा काय करणार आहे, एवढे पैसे तुम्ही त्याला का देताय. परंतु त्यांनी ह्या वर्षी केलेल्या गोष्टी तो चमत्कार प्रकार मानायला लागेल. कारण सनरायझर्स हैदराबाद संघाला त्यांनी जी दिशा दाखवलेली आहे, खेळताना जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, या सगळ्याचा परिणाम त्यांच्या विजयगाथेमध्ये झालेला आहे. त्यामुळे पॅट कमिन्स भले तो फायनल जिंको, भले तो फायनल हारो, मानायलाच पाहिजे. मस्त कॅप्टनशिप त्यांनी केलेली आहे. कलकत्ता नाईट रायडर त्या मानाने सेटल्ड संघ होता. गेल्या वर्षीसुद्धा त्यांचा कॅप्टन श्रेयस अय्यरच होता. त्यांच्या टीममध्ये मेरे पास माय म्हणजे काय तर 3 तगडे कोच आहे. एकीकडे चंदू पंडित आहे, दुसरीकडे अभिषेक नायर आहे आणि त्याच्याबरोबर त्यांच्यावरती बसलेला अत्यंत खमक्या असा गौतम गंभीर आहे. गौतम गंभीरला फायनल मॅच खेळायचं, त्या पेशंटला हँडल करायचं सर्वतोपरी अनुभव आहे. कारण त्यांनी 2007ची फायनल हँडल केलेली आहे, त्यांनी 2011ची फायनल हँडल केलेली आहे. टॉप क्लास परफॉर्मन्स केलेला आहे. आणि इतकंच नाही तर त्यांनी कॅप्टन म्हणून KKRला IPLसुद्धा जिंकून दिलेली आहे. परंतु त्यावेळेला त्याच्या हातामध्ये बॅट होती. यावेळेला त्याच्या हातामध्ये मोटिवेशन करायचं, प्रेरणा देण्याचं स्किल असेल, तो खेळू शकणार नाही आहे. पण त्याचा परिणाम KKRवरती नक्कीच झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर परत तेच वाटतं की टॉस जिंकणारा जो कॅप्टन आहे तो कदाचित पहिल्यांदा बॉलिंग घेईल. कारण गेल्या सामन्यामध्ये टॉस जिंकून भले RRनी अगदी पहिली बॉलिंग घेतली, समोरच्या टीमला त्यांनी रोखलं असं वाटलं आणि त्याच्यानंतर स्पिनरनी आपली कामगिरी केली. अभिषेक नायर असू देत, शहबाज अहमद असू देत, यांनी चमत्कारिक कामगिरी स्पिन बॉलिंग टाकताना केलेली आहे. त्यामुळे हा सामना फास्ट बॉलरपेक्षा स्पिनर गाजवतील की काय अशी शंका सगळ्यांना यायला लागलेली आहे. त्यामुळे अंतिम सामन्याचं प्रचंड मोठं दडपण पचवून कुठला संघ मनमुराद खेळ करू शकतो हे बघायला फायनल मॅचला मजा येणार आहे. त्यामुळे मी तर म्हणेन आपण खेळाचा आनंद घेऊयात. कारण या दोन्ही टीम माझी टीम असं कोणी म्हणत नव्हतं. अगदी खरं बोला, RCBचे चाहते होते, मुंबई इंडियन्सचे चाहते होते, चेन्नई सुपर किंग्सचे चाहते होते, पण खऱ्या अर्थाने KKR आणि सनरायझर्स हैदराबादला माझी टीम असं मराठी लोक तरी कोणी म्हणत नव्हती. त्यामुळे सिट बॅक, रिलॅक्स, फायनल मॅचचा आनंद घेऊयात. कुठलाही संघ जिंकू देत, आपल्याला जास्त फरक पडणार नाही आहे. परंतु आपण क्रिकेट देवाकडे एवढीच प्रार्थना करूयात, मस्त मॅच होऊ देत. कारण या सामन्यामध्ये कुठला संघ आक्रमणाची भाषा बोलू शकतो डावाच्या सुरुवातीला, नंतरच्या काळामध्ये आक्रमणाची भाषा ही कदाचित KKR जास्त बोलू शकेल. सुरुवातीच्या काळामध्ये सनरायझर्स हैदराबादचे बॅट्समन बोलू शकतील. असा हा सामना दोलायमान अवस्थेत आहे. त्यामुळे क्रिकेट बघायला मजा येणार आहे. माझे अंदाज मी तुम्हाला सांगितले, बॅटिंगचे सांगितले, बॉलिंगचे सांगितले. अर्थातच फिल्डिंगबाबत कुणी कमजोर नाही आहे. या फिल्डिंगचं महत्त्व असं आहे की कोण कॅचेस पकडतं. चान्सेस तर येणार आहेत, शार्प चान्सेस येणार आहेत. मग ते कॅचिंगच्या बाबतीत असू देत, रनआउटच्या बाबतीत असू देत, त्यालासुद्धा महत्त्व असणार आहे. त्यामुळे या सगळ्याचे अंदाज तुमचे काय आहेत मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा अंतिम सामना, त्याचा हा प्रिव्ह्यू, मॅच झाल्यानंतर रिव्ह्यूसुद्धा मी तुम्हाला सादर करणार आहे. मग IPLचं पुस्तक बंद करणारे, T20 वर्ल्ड कपचं उघडणारे. त्याला थोडासा वेळ आहे, थोडासा धीर धरा. तोपर्यंत IPL फायनलचा आनंद घेऊयात. बाय बाय.